तर आजचा आपला विषय काय आहे बरं? तर 5 पिलर्स टू नॅचरल कन्सेप्शन. ओके. हा. तर ह्याच्यामध्ये काय असतं, तर जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची असते, आपण कन्सीव्ह होण्यासाठी प्रयत्न करत असतो, तर त्या गोलकडे जाण्याचा मार्ग हा कसा असेल बरं? तर सर्वप्रथम आणि मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ मार्ग हा नैसर्गिकच असेल की नाही? ओके. सो कन्सिव्ह जेव्हा आपल्याला करायचं असतं, त्यावेळी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात किंवा असं म्हणूया की काही गोष्टींचं अनुसरण करावं लागतं. तर त्या गोष्टी कोणत्या हे हे आज आपण बघणार आहोत. तर अशा एक मिनिमम 5 गोष्टी आपण बघणार आहोत. हं? तर ह्याच गोष्टींना आपण पिलर्स असं म्हणूया, म्हणजे स्तंभ, आधारस्तंभ. ओके. जे आपल्याला कुठे नेणार आहे, तर आपल्या कन्सीव्ह करण्याच्या जर्नीच्या गोलकडे. ओके. ठीक आहे. सो कन्सीव्ह करण्यासाठी कशाची गरज असते बरं? तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे दोघांची, एक स्त्री आणि एक पुरुष. बरं, हे कसे हवेत हे सुद्धा महत्वाचे आहे. ते म्हणजे हे दोघेही सुदृढ हवेत, हेल्दी हवेत. ओके. आणि या 21व्या शतकात जरा ही हेल्थ जरा नेहमीच्या मार्गावरून थोडीशी का होईना प्रत्येकाची इकडे तिकडे ढळलेली असते. आणि म्हणूनच आपण आज ह्या पिलर्स बद्दल बोलणार आहोत, जे कशासाठी आहेत, तर एकंदरीत कन्सीव्ह करण्यासाठी म्हणजेच सुदृढतेसाठी. ओके. सो कन्सीव्ह करायचे असते त्यावेळी आपण असं म्हणूया की आपल्याला कसे असावे लागेल, तर वी हॅव टू बी हेल्दी इनफ टू केपेबल टू कन्सीव्ह. ओके. 3 टप्पे आहेत ह्याच्यामध्ये: हेल्दी, केपेबल, कन्सीव्ह. गाठला टप्पा आपला. ऑलराईट. तर आता हेल्थ म्हणजे काय हे आपण बघूया. जसं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने त्याची एक डेफिनेशन दिलेली आहे, ती अशी की हेल्थ इज ए मेंटल, फिजिकल अँड सोशल स्टेट ऑफ वेलबिंग. वेलबिंग कुठेतरी शब्द ओळखीचा वाटतोय. श्रुती मॅडमचे इमोशनल वेलबिंग तसंच आहे ते. ओके. तर ह्याच्यासोबत आपण अजून एक गोष्ट जोडू शकतो, ती म्हणजे स्पिरिच्युअल वेलबिंग, नाही का? राईट. तर कसं आहे, जसं मी म्हणाले तसं की 21व्या सेंचुरीमध्ये आपली जराशी त्रेधा तिरपीट उडालेली असते प्रत्येकाची कुठे ना कुठे कुठल्या तरी बाबतीमध्ये. आणि त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर झालेला असतो आणि ती ढळलेली असते. आणि म्हणूनच आपल्याला कन्सीव्ह करण्यासाठी सुद्धा सर्वप्रथम आपली हेल्थ अप्रोच करावी लागते. ती लेव्हल हेल्थची मेंटेन करावी लागते. ओके. आपल्याला ह्याच्यासाठी वेगळे असे जरा वेळ काढून प्रयत्न करावे लागतात. जसे की तुम्ही आता सगळ्यांनी इथे सुंदर वेलनेस सेंटरच्या सोबत फर्टिलिटी योगा क्लासेस जॉईन केलेले आहेत आणि आपला बहुमूल्य वेळ काढून तुम्ही तुमचे प्रयत्न करत आहात, योगदान देत आहात कन्सीव्ह होण्यासाठी. किती चांगलं आहे बरं हे. ओके. कारण आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपली आताचा एरा ना, आपल्या ज्या आई, आजी किंवा पणजी होत्या, त्यांचा एरा वेगळा होता. असं म्हणूया, त्यांचा गोल्डन एरा होता. कारण ते लहानपणापासूनच त्यांची जीवनशैली किंवा आहार विहार जे काही असेल ते इतकं छान होतं की त्यांना कन्सीव्ह होण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स असे काही नाही घ्यायला लागले. ते ऑलरेडी त्या स्टेटमध्ये होते. पण आपल्याला ते घ्यावे लागत आहेत. लेट्स कन्सिडर परिस्थितीला कारणीभूत ठरवूया सध्या, ना तुम्हाला ना आम्हाला. ओके. सो परिस्थिती म्हणजे 21st सेंचुरी असं. कारण त्यांचा एरा गोल्डन एरा होता, आपला कसा जरा लोखंडी एरा आहे ना, म्हणून. ओके. तर परत वळूया सुदृढतेकडे, म्हणजे हेल्थकडे. तर आता ही जी आपली थोडीशी कुठे ना कुठे ढळलेली हेल्थ आहे, तिला आपल्याला मार्गावर आणायची आहे, म्हणजे ती गाठायची आहे, प्रमाणशीर पद्धतीने गाठायची आहे. नंतर
ती मेंटेन करायची आहे आणि ऑफकोर्स शक्य असल्यास नाही तर ऑफकोर्स ती वाढवायची आहे, वृद्धिंगत करायची आहे. ओके. तर ह्याच्यासाठीचे हे 5 पिलर्स असे म्हणूया, मूलभूत आधारस्तंभ. कारण मी तुम्हाला ह्या गोष्टीची पूर्णपणे गॅरंटी देते की जसे जसे हे पिलर्स समोर येतील तुम्हाला आश्चर्य होईल की अरे ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला माहिती आहेत, ऑलरेडी माहिती आहेत, खूप परिचयाच्या आहेत. कारण हे काहीच वेगळे पिलर्स नसणार आहेत, सगळे माहितीच्याच गोष्टी असतील. ओके. फक्त ह्यांची काय म्हणूया की ह्यांचा जो एंड रिझल्ट आहे तो कसा छान होतो किंवा हे 5 पिलर्स आहेत. एक पिलर एखादी काठी जर का समजली तर एखादी काठी घेतली आणि मोडायला गेलो तर पटकन मोडते. पण 5 काठ्या एकत्र घेतल्या तर एकीचं बळ येतं आणि ती मोडी मोडत नाही पटकन. तर ते एकीचं बळ आपल्याला हवं आहे. आपल्याला एकाच वेळी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांभाळून घ्यायच्या आहेत until we conceive. All right. So let's start with our 5 pillars. तर त्यातला पहिला पिलर आहे तो म्हणजे रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, नियमित व्यायाम. ओके. जसं की आता तुम्ही छान हे प्रयत्न सुरू केलेले आहेत. आता तुम्हाला साधारणतः सोमवार ते शुक्रवार तुम्ही रोज योगा करत आहात. सो आपल्या शरीरासाठी सुटेबल एवढ्या प्रमाणातला व्यायाम करणे आणि तो देखील नियमित करणे हा झाला आपला पहिला पिलर. ह्याचे फायदे तुम्हाला माहित असतीलच नक्कीच. ओके. ह्याने ज्यांचं वजन वाढलेलं आहे ते कमी व्हायला मदत होते. ज्यांना पीसीओएस पीसीओडी सारखे त्रास आहेत किंवा इरेग्युलर पिरियड्स, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, हे असे प्रकार कमी होऊन मेंटेन व्हायला किंवा रेग्युलर व्हायला मदत होते. अर्थात ते आपला आपला वेळ घेत असतात, पण म्हणूनच आपल्याला हे प्रयत्न नियमित करायचे असतात. प्रयत्नामध्ये सोडायचे नाही हा. ऑल राईट. तर आता व्यायाम म्हणालो की मग अनेकांना प्रश्न पडतो की मग नक्की कुठला व्यायाम करायचा बरं. तर आता तुम्ही योगा करत आहात तर योगा किंवा चालणं हे प्रकार आपल्याला सुचवले जातात. इव्हन सायली मॅडम देखील आपल्याला सुचवतात की हे असे प्रकार करायचे. तर हे कसे डिवाइड होतात हे बघूया आपण सध्या. तर व्यायामाचे आपण ढोबळमानाने 2 प्रकार करूया. ओके. तर एक आहे तो म्हणजे हाय पेसचा व्यायाम आणि दुसरा आहे लो पेसचा व्यायाम. ओके. तर आपल्याला काय करायचंय, लो पेसचे व्यायाम करायचे आहेत जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये असतो तेव्हा. फॉर एक्झाम्पल कुठले, तर योगा पहिली गोष्ट म्हणजे. त्याच्यामध्ये एक आपल्या बॉडीची छान स्ट्रेचिंग होत असते, जॉईंट मुवमेंट्स व्यवस्थित होत असतात आणि तसेच हा स्लो होत असतो. त्याच्यामुळे त्याचे बेनिफिट्स पण आपल्याला व्यवस्थित मिळत असतात. ह्याच्यामध्ये कुठेच जर्की मुवमेंट्स किंवा ट्विचिंग ट्विस्टिंग नसते. फोर्सफुल नाही आहे योगा तसा. हा, आपण फार फार तर गुड स्ट्रेच पेन जर करत असू तर अनुभवू शकतो, पण तो गुड स्ट्रेच पेन असतो आणि म्हणून योगा चालतो. तसेच चालणे चालणे देखील लो पेसला येते. सहज सुंदर आहे काय नाही व्यायाम प्रकार चालणे म्हणजे. ओके. म्हणून हे केले जातात की जे लो पेसचे आहेत, जे सहज सुलभ आणि कुठलीही फोर्सफुल मुवमेंट किंवा ट्विस्टिंग न होता होता. ओके. आणि ह्याच्या विरुद्ध आपल्याला काही प्रकार हे टाळता येण्यासारखे आहेत की शक्यतो ते करू नये. ते कुठले, तर हाय पेस. हाय पेस मध्ये कुठले येतात बरं, तर ज्या इंटेन्सिव्ह एरोबिक ऍक्टिव्हिटीज आहेत, किंवा वेट लिफ्टिंग म्हणा, ओव्हर जिमिंग म्हणा, किंवा रनिंग किंवा जॉगिंग, हे सुद्धा 2 प्रकार थोडेसे हाय पेस मध्ये जातात, पण चालणं मात्र लो पेस मध्ये येतं. ओके. कारण रनिंग जॉगिंग मध्ये कसं, जॉगिंग करताना आपण थोड्याशा त्या उड्या होतात आणि जरा आपण हलत असतो नाही का, त्याच्यामुळे ते शक्यतो टाळावं. किंवा रनिंग मध्ये पण
म्हणजे एक्सेसिव्ह आपलं एक्झर्शन होतं आणि ते फास्ट लेवलला होत असतं. मग ते एनर्जी कोपअप होत नाही, म्हणून ते टाळावं. कारण असे काही संदर्भ समोर आलेले आहेत की ह्या ज्या हाय पेसच्या एक्सरसाइज केल्या ना, तर कधी कधी आपली LH लेवल वाढते, किंवा कधी कधी असं होतं की आपले जे म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये सुद्धा सगळे हार्मोन्स प्रेझेंट असतात बरं. फिमेल हार्मोन्स पण आणि मेल हार्मोन्स पण. ओके. तर फिमेल हार्मोन्स हे डॉमिनंट असतात, व्यवस्थित प्रमाणात असतात, आणि मेल हार्मोन्स हे खूप कमी प्रमाणात असतात. खूपच कमी प्रमाणात असतात, पण ते प्रेझेंट असतात. हम्म? आणि जर का हाय पेसच्या एक्सरसाइज केल्या, तर असं कधी कधी घडू शकतं की त्या मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढेल, जे टेस्टोस्टेरॉन, अँड्रोजेन अगदी कमी प्रमाणात प्रेझेंट असतात स्त्रियांच्या शरीरामध्ये, पण ते वाढू शकतात. मग आता असं तर आपल्याला नको आहे ना. कन्सिविंगच्या स्टेजमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये आपल्याला तर आपले फिमेल हार्मोन्स, स्त्रियांना आपले फिमेल हार्मोन्स डॉमिनंट किंवा असं म्हणूया की प्रमाणात पाहिजे असतात. हं? आणि म्हणून शक्यतो हाय पेसच्या ज्या एक्सरसाइज आहेत त्या आपण थोड्याशा सध्या बाजूला ठेवूया. ओके. आणि लो पेसच्या एक्सरसाइज वर भर द्यायचा. राईट. ठीक आहे. सो हा, एक्सरसाइज करायचे आहे, पण महत्वाचा शब्द काय आहे? व्यायाम तर आहे, पण महत्वाचा शब्द नियमित. नियमितपणा, रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी. ओके. तर हा झाला आपला पहिला पिलर, नियमित व्यायाम. आता दुसऱ्या पिलर कडे वळूया. तो आहे रेग्युलर बॅलन्स्ड डाएट. ऑल राईट. नियमित, योग्य आणि पोषक आहार पुरेशा प्रमाणात, असं म्हणूया आपण. हा, ह्याबद्दल आपल्याला आधीपासूनच आपल्या शर्वरी मॅडमनी, ज्या आयुर्वेद शास्त्राच्या एक्सपर्ट आहेत, त्यांनी गर्भधारणेसाठी कुठला आहार करावा ह्यावर खूप छान सेशन घेतलेलं आहे. आपण नक्कीच त्याचा रेफरन्स घेऊ शकतो. तसेच आपले न्यूट्रिशनिस्ट म्हणजे ज्यांनी नॅचरोपॅथीचा कोर्स केलेला आहे छान असे कल्पेश सर, यांनी सुद्धा आता रिसेंटच एक डाएटचं सेशन घेतलेलं आहे. ते पण कितीतरी हेल्पफुल आहे. त्याचा जर का आपण व्यवस्थित अवलंब केला, तर आपल्या आहाराची बाजू ही कितीतरी सहज आणि सुलभ होणार आहे. ओके. सो मी फक्त इन शॉर्ट मध्ये सांगते की आपल्या बॅलन्स डाएट मध्ये काय असतं. तर ते म्हणजे अं, 4 मुद्दे बघूया. पहिला मुद्दा की आपल्याला कुठल्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. दुसरा मुद्दा, आपल्याला कुठल्या गोष्टी नियमित घ्यायच्या आहेत. तिसरा मुद्दा, आपल्याला त्या गोष्टी किती प्रमाणात घ्यायच्या आहेत. आणि चौथा मुद्दा, लिस्ट बट नॉट द लास्ट, लास्ट बट नॉट द लिस्ट, त्या कधी घ्यायच्या आहेत. वेळ ही सुद्धा महत्वाची असते. ओके. तर दॅट्स इट. हा पिलर आपण इथेच संपवूया. हा, अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली. शर्वरी मॅडमचं मी आहाराचं सेशन बघितलं, तेव्हा ती गोष्ट मला खूप भावली की त्यांनी सांगितलं की आहार हा पंचेंद्रियांचा असतो. हम्म? आणि मला ते इतकं छान वाटलं की अरे खरंच, आहार हा पंचेंद्रियांचा असतो. म्हणजे आपण काय घेतोय ते फक्त जिभेने नसेल, नाही का? ते आपल्या नाकाने आहे, डोळ्यांनी आहे, कानाने आहे, तसेच त्वचेने देखील आहे. हं? आणि त्याच्यामुळे हा ओव्हरऑल आहार हा सात्विक, पौष्टिक आणि पुरेशा प्रमाणात असेल ह्याकडे आपण लक्ष द्यायचे आहे. आणि ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या टाळायच्या आहेत. हं? त्याच्यावर मी एक छोटासा एक ट्री डायग्राम काढली होती की ही पंचेंद्रिय कशी कुठे जातात ह्याच्याबद्दल. हं? जसं की आपण जिभेने घेण्याच्या 2 गोष्टी असतात. त्या म्हणजे एक सॉलिड्स, आपण जे घन पदार्थांचं सेवन करतो. काय असेल ते,
डाळ, भात, चपाती, भाकरी, भाजी वगैरे वगैरे. हा. त्याच्यानंतर दुसरं आहे अ, द्रव्य पदार्थांचं सेवन, लिक्विड्स. ओके. जसं की अवॉइड करण्याच्या गोष्टी अवॉइड करायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो नो ऍडिक्शन तर आहेच पूर्ण, पण एरिएटेड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स म्हणा, किंवा चहा कॉफी आपल्याला सध्या अवॉइड करायची आहे अंटिल वी कन्सीव, राईट. तसेच अजून अति थंड किंवा अति गरम असे लिक्विड्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत. हा, कोमट, ल्युकवर्म किंवा घशाला जमतील इतके गरम वगैरे चालतील, पण त्यांचा त्रास व्हायला नको. ओके. अवॉइड करण्याच्या गोष्टी झाल्या. आणि घेण्याच्या गोष्टींमध्ये कुठल्या बरं लिक्विड्स मध्ये? तर बेसिक गोष्ट म्हणजे पाणी. ओके. सो पाणी हे योग्य त्या प्रमाणात गेलंच पाहिजे. एक शक्यतो ऍव्हरेज रेंज आहे पाणी जायची, ती म्हणजे आता पावसाळ्यासाठी आपल्याला किमान 3 ते 3.5 लिटर पाणी प्यायचं आहे. पण अगेन हे पर्सनलाइज्ड होतं. पाण्याचं हे प्रमाण कमी नाहीच होत शक्यतो, पण थोडंसं जास्त वगैरे होऊ शकतं पर्सन टू पर्सन. हा, अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन, अकॉर्डिंग टू दॅट पॅरामीटर्स. ओके. पण किमान किंवा ऍव्हरेज 3 ते 3.5 लिटर्स पाणी हे गेलेच पाहिजे. कारण आपली बॉडीच ही साधारणतः 65 ते 71% पाण्याने, मीन्स लिक्विड्स किंवा फ्लुइड्सने बनलेली आहे. मग ती डिहायड्रेट तर नको ना व्हायला. रिहायड्रेटेड असेल तरच आपली बॉडी म्हणजेच आपल्या सगळ्या सिस्टीम्स व्यवस्थित कार्य करतील, आणि तेच तर आपल्याला हवंय सुदृढतेसाठी. ओके. तर हा, सो सॉलिड्स आणि लिक्विड्स हे जिभेशी संबंधित आहेत. तसंच अजून एक आहार आहे, तो म्हणजे अगदी सोपा आणि आपण विचारही केला नसेल, हवा. ऑक्सिजन घेतो की नाही, ती तर सर्वात पहिली गरज आहे जगण्याची. ओके. सो हा पण एक आहारच आहे. तो आता ह्या 21व्या शतकात कुठेतरी तो तिथे हॅम्पर झालेला आहे पोल्युशन किंवा ह्याच्यामुळे. पण ठीक आहे की आपल्याला शुद्ध आणि ताजी नैसर्गिक हवा मिळणं किती गरजेचं आहे बघा. रोज नसेल जमत तर आपण जसं एकदा उत्कर्षा मॅडमनी संदर्भ दिला होता खूप छान, की आपल्याला विकेंड्सला वगैरे सुट्टी असेल तर अधेमध्ये आपण जरा निसर्गाच्या सानिध्यात जावं, एक फेरफटका मारून यावा, निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटावा. त्याने आपल्या मनाला पण बरं वाटतं, आपल्या श्वासाला पण बरं वाटतं, आपल्या तनाला पण बरं वाटतं. ओव्हरऑल हेल्थ, नाही का? मग आहारामध्ये हवा देखील येते. आणि तसेच बाकीची पंचेंद्रिय आहेत ना, डोळे, कान आणि त्वचा. हं? तर ह्यांचं म्हणजे की आहार चांगला घ्यायचा, किंवा डूज आणि डोंट्स जर का ह्या तिघांच्या बाबतीत ठेवलं तर आपण डोळ्यांनी काही वाईट बघू नये, किंवा नेहमी चांगले बघावे असं म्हणूया. किंवा कानांनी काही वाईट ऐकू नये, शक्यतो नेहमी चांगले ऐकावे तसा प्रयत्न करावा. ओके. किंवा कधी आलं चुकून काही ऐकायला तर ते आपल्या मनात जाता कामा नये. ते एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने सोडून दिलं. ओके. आणि तिसरी गोष्ट आहे त्वचा. सो त्वचा एकंदरीत म्हणजे असं म्हणूया की काय म्हणूया की वाईट स्पर्श ह्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, किंवा ओळखता आला पाहिजे, म्हणजे आपण सावध राहतो. हम्म. आणि एक म्हणजे असं होतं, आपण जर का पाणी वगैरे जास्त प्यायलो तर आपला जो शरीरातला मेजर सर्वात मोठा ऑर्गन आहे तो म्हणजे त्वचा, ही पण छान राहायला मदत होते. ओके. सो काहींना पीसीओडी, पीसीओएस मध्ये किंवा हार्मोनल इम्बॅलन्स मध्ये चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असतात. ओके. सो त्या पिंपल्सना ते जायला वेळ लागतो नक्कीच, पण आपल्याला बॅलन्स आउट करण्यासाठी, किंवा ते अधिक वाढू तरी नयेत ह्याचा जर का आपण प्रयत्न करत असू तर पाणी हे उत्तम औषध आहे त्याच्यासाठी, की रिहायड्रेटेड राहायचं. जेवढ्या प्रमाणात पाणी आपल्याला गरजेचं आहे तितकं पाणी प्यायचं आहे. ओके. सो अशा प्रकारे आपला दुसरा पिलर झालेला आहे रेग्युलर बॅलन्स्ड डाएट. ओके. आता आपण तिसऱ्या पिलर बद्दल बोलूया,
हा पिलर आहे गुड नाईट स्लीप. ओके, किती सोपं आहे, खरं तर बोलायला खूप सोपं आहे. आणि ज्यांना येते त्यांना ह्या पिलरचं खरंच काहीच महत्व वाटणार नाहीये. पण ज्यांना येत नाही, झोप लागण्यासाठी तळमळावं लागतं, त्यांना या गोष्टीचं नक्कीच महत्व वाटेल की अरे हे किती कठीण काम आहे, कठीण कार्य. ओके, आणि म्हणूनच हा एक सेपरेट पिलर म्हणून आलेला आहे आपल्या कन्सिव्ह होण्याच्या जर्नी मधला, गुड नाईट स्लीप. बरं, ह्या पिलरचे असं समजूया की बांधण्यामध्ये 2 टप्पे आहेत. ओके, तर ह्याच्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे रेग्युलर, जाऊ दे मी मराठीत म्हणते, नियमित योग्य प्रमाणात शांत आणि पुरेशी झोप. सोपं, लक्षात आलं? शांत झोप, पुरेशी झोप आणि नियमित. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की हा जो नियमित शब्द आहे तो सगळीकडे चिकटलेला आहे. हा, नियमित व्यायाम, नियमित बॅलन्स डाएट आणि नियमित झोप सगळीकडे चिकटलाय. कारण ती किल्ली आहे कुठलंही कुलूप उघडण्याची. म्हणून सातत्य लागतं आपल्याला, आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य लागतं. तर बॅक टू आपला टप्पा. पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा आहे झोपेचा दर्जा. पहिला टप्पा गाठल्यावर दुसऱ्या दुसऱ्या इयत्तेत आपण शिरकाव करत असतो. झोपेचा दर्जा कसा राखायचा किंवा वाढवायचा आहे. जसं की ह्याच्यामध्ये पण काही डूज आणि डोंट्स आहेत. डोंट्स अवॉइड करण्याच्या गोष्टी ह्या देखील आपल्याला माहिती असतात. जसं की झोपण्याच्या आधी स्क्रीन टायमिंग नसावा, मोबाईल किंवा टीव्ही बघणं अवॉइड करा, कारण त्याचा परिणाम आपल्या झोपेच्या दर्जावर होत असतो. तसंच जिथे आपण झोपतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे गॅजेट नावाचे प्रकार आहेत, मग तो तुमचा मोबाईल असेल, स्मार्ट वॉच असेल, काहींचे लॅपटॉप असतात रूम मध्ये, किंवा कुठल्याही प्रकारचे गॅजेट जे रेडिएशन फेकतात असे आपल्या आजूबाजूला नसावेत. ओके, कारण ते रेडिएशन वाईट असतात. आणि त्याचा परत परिणाम होतो आपल्या झोपेच्या दर्जावर. आणि म्हणून ह्या झाल्या अवॉइड करण्याच्या गोष्टी. ह्या तर अवॉइड करण्याच्या गोष्टी. मग करायचं काय, किंवा असं म्हणूया नियमित करायचं काय, तर ते म्हणजे गेस करा बरं काय असेल. ओके, त्याचा एकदम डायरेक्ट संबंध नाही लागत, पण ठीक आहे मी सांगते आता ते काय आहे. ते म्हणजे छंद, हॉबी. आपल्याला एखादी हॉबी असतेच की नाही, तर हा छंद आपल्याला जोपासायचा आहे. आणि तोही कसा, नियमित. ओके, आणि आपण ह्या छंदासाठी किती वेळ काढतोय हे महत्वाचं नाहीये इथे. म्हणजे तुम्ही 1 तास काढताय की अर्धा तास काढताय, की नाही आज मी इतकी दमले किंवा मी इतका दमलेलो आहे पुरुषांसाठी की आज मला नाही वेळ, मला आता नाही जमणार आहे, मी नाही करत. तर अशी टाळाटाळ करायची नाहीये, शाळेला सुट्टी द्यायची नाहीये, छंद जोपासायचा आहे. तो अगदी मग तुम्ही 5-10 मिनिट जरी जोपासलात तरी चालेल. ओके, फक्त शाळेला सुट्टी द्यायची नाही. शनिवारी रविवारी सुद्धा आपण शाळेचं तोंड बघून यायचं आहे. ओके, म्हणजे छंद जोपासायचा आहे. का, आणि छंदच का, कारण छंद ही एकच अशी गोष्ट असते जी आपण, अरे हे काय माझं दिवसातलं एक दैनंदिन काम आहे, मला केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय माझा दिवस पुढे जाणार नाही, किंवा काय माझं कर्तव्य आहे, मला दिवस संपेपर्यंत केलंच पाहिजे, ह्या दृष्टीने आपण नाही करत. कारण तो आपला छंद असतो, तो आपल्याला आवडत असतो. आपण त्याच्याकडे काम या दृष्टीने नाही बघत आणि त्यामुळे ते तसं करत नाही. आपण ते करताना रमतो, आपलं मन छान रिलॅक्स होतं, एन्जॉय करतं तेवढा वेळ. आणि म्हणून तो वेळ आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनक्रमात काढायचा आहे. म्हणजे जसं आपण दात घासतो, आंघोळ करतो, त्याच्यासाठी वेळ काढतोच ना रोज, तर तसा हा छंदासाठी पण वेळ काढायचा. तो किती आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, तो करणं इम्पॉर्टंट आहे. थोड्या वेळासाठी केला तरी चालेल. फक्त अगेन आपल्या कुलपाची चावी काय आहे, नियमितपणा.
ओके. आणि मग याची मॅजिक आपल्याला दिसते. आणि ती फक्त झोपेवरच नाही, तर आपल्या मनावर आणि शरीरावर देखील दिसते. त्याचा खूप चांगला परिणाम होतो. ओव्हरऑल सगळीकडे चांगला परिणाम होतो. हं? कारण आपलं मन नेहमी एकाच रुटीन मधून जात असतं ना दिवसातून. तेच ते रुटीन, तेच ते रुटीन. मग या मनाला छान डिस्ट्रॅक्शन ते छंद देऊ शकतं. आणि त्याच्यामुळे ते हॅपी होतं, आनंदी होतं, प्रसन्न होतं आणि रिफ्रेश होतं आणि परत कामाला लागतं. हेच तर आपल्याला हवंय. म्हणून अ, छंद ह्याला मी फक्त गुड नाईट स्लीप या पिलर खाली टाकलेला आहे, पण तो सगळीकडे अप्लाय होतो. अशा प्रकारे आता वळूया आपल्या चौथ्या पिलरकडे. हा पिलर असा आहे की सगळ्यांना माहित आहे, तरी देखील काहींना जाणीव झालेली आहे, खडबडून उठलेले आहेत, आता जागे झालेले आहेत. किंवा काही जण आहात की अरे हे ह्याचा पण विचार करायचा आहे का? म्हणजे तो खरं तर सगळ्यांना माहीत असलेला आणि परिचयाचा पिलर आहे, पण तितकाच तो निग्लेक्टेड म्हणूया किंवा अंडररेटेड म्हणूया. पण तितकाच महत्वाचा आणि बेनिशियल पिरियड आहे, पिलर आहे. तो म्हणजे गुड मेंटल हेल्थ. झालं का क्लिक? कुठे बरं संदर्भ लागला? तर आपल्या श्रुती मॅडमचे इमोशनल वेलबिंगचे सेशन किंवा आपल्या सायली मॅडम, तुम्ही सतत म्हणत असता ना की अरे सायली मॅडमचा आवाज ऐकला ना की आम्हाला किती छान वाटतं, आम्हाला प्रसन्न वाटतं. आलेला दिवस जसा येईल तशी झेलायची एक ऊर्जा मिळते, नाही का? हे कुठे छान वाटत असतं? मनाला छान वाटत असतं. आणि त्याच्यातूनच ती एनर्जी कुठे स्प्रेड होत असते? तर आपल्या शरीरामध्ये, नाही का? आणि आपण कामाला लागत असतो. आणि म्हणूनच हा चौथा पिलर आहे गुड मेंटल हेल्थ. निरोगी मनस्वास्थ्य की मनःशांती, असं आपल्याला बोलताना येईल त्याच्याबद्दल. हं? आणि श्रुती मॅडम आपल्याला अगदी अ, म्हणूया की दरवेळेला मायाळूपणे मार्गदर्शन करत असतात. इमोशनल वेलबिंगच्या सेशन मधून ह्या मनामध्ये जे काय काय प्रकार चाललेले असतात, काही पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह, सगळ्यांबद्दल त्या छान एक्सप्लेनेशन देत असतात आणि आपल्याला गाईड करत असतात की आता आपल्याला आपल्या मनाची स्थिती ही कशी ठेवायची आहे. एखादी सिच्युएशन आली तर ती कशी हँडल करायची आहे आणि कसं त्याला ओव्हरकम करून आपल्याला पुढे जायचं आहे, आपलं मार्गक्रमण करायचं आहे. ओके. तर नाही. हा, तर ह्यामध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की अरे आपण गुड मेंटल हेल्थ म्हणालो, त्याच्या जोडीला मला एक गोष्ट इथे मेन्शन करावीशी वाटते, ती म्हणजे गुड मेंटल हेल्थच्या विरुद्ध काय आहे बरं? ऑफकोर्स बॅड मेंटल हेल्थ. बॅड मेंटल हेल्थ म्हणजे काय असेल? तर असं म्हणूया की ज्या कुठल्या गोष्टींमुळे आपल्या मनाची घडी बिघडते, मन चंचल होतंय किंवा अस्थिर होतंय, अशांत होतंय, विचलित होतंय, त्याला नाही शांत राहता येत आहे किंवा सगळे असे थॉट्स अशी येत आहेत सतत 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 की कन्फ्यूज होऊन जातोय आपण, अस्थिर होतंय. तर अशा कोणत्याही गोष्टी त्या येतील बॅड मेंटल हेल्थ ह्या टायटल खाली. काहीही असू शकतात. आणि ती मारुतीची शेपूट आहे सध्या आपल्या 21व्या शतकातली. आपल्या राहणीमानामुळे, आपल्या आहार विहारामुळे, पर्यावरणामुळे आताच जे आहे ते, त्याच्यामुळे आलेली. ओके, ही जी बॅड मेंटल हेल्थ आहे. आणि तो पिलर जरासा रोवला गेलेला आहे, तर त्याला उखडून काढायचा आहे, कारण तो पिलर आपल्याला नको आपल्या कन्सिविंगच्या जर्नीमध्ये. आपल्याला तिथे कुठला पिलर लोवायचा आहे? तर गुड मेंटल हेल्थ. फॉर एक्झाम्पल आता एक बॅड मेंटल हेल्थ काय असू शकते ह्याचा आपण आढावा घेऊया. हं? काही ज्याने मनाची घडी बिघडते. मग ते तुमचं स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर, ओव्हर थिंकिंग, अँझायटी, चिंता किंवा इगो असेल, ग्रुज असेल, क्वारल, भांडण असेल किंवा उदासीनता असेल,
डिप्रेशन असेल, चिडचिड असेल, इरिटेशन, किंवा फिलिंग लो, काहीही असू शकतं ज्याने मनाची घडी बिघडते. ते सगळं येतं बॅड मेंटल हेल्थच्या खाली. आणि अगदी काय येऊ शकतं आपण बघूया, की चला असं म्हणूया की एखादी व्यक्ती म्हणते, ह्या ताई किंवा हे दादा असं म्हणत आहेत, की नाही माझं लाईफ किती छान चाललंय बघा, माझं लाईफ छान आहे, माझा पार्टनर किती छान आहे, माझी फॅमिली किती छान आहे. जर का आपण काम करत असू तर माझी वर्क प्लेस किती छान आहे, माझी प्रोग्रेस किती छान आहे, माझे वर्क प्लेसच्या ठिकाणचे कलिग्स किती छान आहेत. अरे सगळंच किती छान आहे, पण शेजारच्याची कटकट आहे. तर अशा वेळी ही जी शेजारच्याची कटकट आहे ना, ती त्या व्यक्तीसाठीची बॅड मेंटल हेल्थ ठरेल. म्हणजे येतंय ध्यानात, बॅड मेंटल हेल्थ काय असू शकते ते? काहीही असू शकते जी तुमच्या मनाची घडी बिघडवते. आणि म्हणून ती नको आहे. तो पिलर आपल्याला नको आहे. काय हवाय? गुड मेंटल हेल्थ. इमॅजिन करूया की बॅड मेंटल हेल्थ हा एक एवढ्या एवढ्या मोठ्या आकाराचा आणि एवढा एवढा स्ट्रॉंग पॉवरफुल राक्षस आहे, मॉन्स्टर आहे. हा, आणि तो आता आलाय आपल्या घरात. म्हणजे खरं आपणच बोलवलंय, कारण आपणच सतत ते विचार करत असतो ना, आपणच त्या गोष्टी धरून ठेवत असतो, त्या कुरवाळत असतो, तिथेच घुटमळत असतो. आणि म्हणून तो राक्षस आलाय आपल्या घरात, मॉन्स्टर आलाय आपल्या घरात, आणि तो आपलंच जेवतोय आणि आपल्यालाच छळतोय. असं होतंय. हम्म, मग हे आपल्याला हवंय का? नको ना. आपल्या घरामध्ये मॉन्स्टर नकोय आपल्याला. त्याच्याऐवजी आपल्याला काय पाहिजे? तर एक ह्याच्याच विरुद्ध तेवढ्याच मोठ्या आकाराचा, तेवढाच स्ट्रॉंग, पॉवरफुल, इम्पॅक्टफुल एंजल हवाय ना, म्हणजेच गुड मेंटल हेल्थ. ओके. कारण तो जर का आपल्या घरामध्ये आला जेवायला, तर तो आपलं जेवेल, छान तृप्त होईल आणि आपल्याला ब्लेसिंग देईल. आपल्याला बेनिफिट होईल ना त्याचा, आणि तेच तर आपल्याला हवंय. म्हणून तर हा पिलर इतका महत्वाचा आहे की गुड मेंटल हेल्थ. आणि हा एक पिलर छान सावरला तर बाकीचे पिलर्स सहज मॅनेज करता येतात, ते आपोआप मॅनेज होतात. ऍक्च्युली हे पाचीच्या पाची पिलर्स हे इंटरलिंक्ड आहेत. आणि म्हणूनच गुड मेंटल हेल्थला इतकं महत्व आहे. आणि म्हणून आपल्या घरात आलेला जो मॉन्स्टर आहे त्याला एकतर जेवायला द्यायचं नाही, त्याला उपाशी ठेवायचं आणि बाहेर हकलवायचं. आपल्या घरात जागा मोकळी करायची. आणि आता कोणाला बोलवायचंय बरं जेवायला? तर एंजलला जेवायला बोलवायचं. ओके. आणि त्याच्या ब्लेसिंग्स घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे झाला आपला चौथा पिलर आणि सर्वात इम्पॉर्टंट पिलर, गुड मेंटल हेल्थ. आता आपण जाऊया आपल्या पाचव्या पिलर कडे. हा पण सगळ्यांच्या परिचयाचा आहे. तो म्हणजे नो इन्फेक्शन. संसर्ग नको. आहे की नाही? सगळ्यांना माहित आहे. आणि पटतोय की नाही तसं? तर हा, आता इथे इन्फेक्शन म्हणजे फक्त आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशीच रिलेटेड इन्फेक्शन का, म्हणजे स्त्री आणि पुरुषाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशीच रिलेटेड इन्फेक्शन का? तर नाही, अजूनही आहे इन्फेक्शन. पण हे इथे तर आपल्याला इन्फेक्शन नकोच आहे, नाही का? कारण आता कन्सिव्ह करायचंय, हे गोल आहे. मग त्याच्या मार्गामध्ये इन्फेक्शन असून कसं चालेल? म्हणून ते तर नकोच आहे. पण हे सोडून इतरही कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला नको आहे. म्हणजे ते काहीही असेल, ताप सर्दी खोकला असेल, घसा बसलेला असेल, कानाचं इन्फेक्शन असेल, लूज मोशन्स, जुलाब असतील, किंवा कॉन्स्टिपेशन या प्रकाराला खरं इन्फेक्शन नाही म्हणत, तो वेगळा प्रकार आहे. पण आपण एका अर्थी हा शब्द इथे पण वापरूया की लूज मोशन नको आहे तर कॉन्स्टिपेशन पण नको आहे, बद्धकोष्ठता नको आहे. ओके. किंवा कुठलंही स्किन इन्फेक्शन असेल किंवा इतर कुठलंही इन्फेक्शन आपल्याला नको आहे. का बरं? कारण इन्फेक्शन ही गोष्ट आपली जी इम्युनिटी आहे ती लो करत असते. आणि इम्युनिटी जर का आपली लो झाली तर काय होणार? आपण जी आपली सुदृढता आहे त्याच्यापासून ढळणार.
पण आपले सगळे प्रयत्न कुठले चाललेले आहेत, तर आपण सुदृढ सुदृढतेकडे परत चालत येत आहोत, नाही का? सगळे प्रयत्न सुदृढतेच्या दिशेने चाललेले आहेत. मग इन्फेक्शन ही गोष्ट आपल्याला दूर नेते ना, म्हणून ते नको आहे. पण ह्याचा अर्थ असा का, की अरे प्रत्येक वेळी जरासं खुट झालं, कुठेतरी इन्फेक्शन झालं आणि म्हणून अरे इन्फेक्शन तर नको आहे, मग चला जा डॉक्टरकडे आणि मग खा गोळ्या. गोळ्यांचा चारा नाही हा करायचा इतका. ओके. ह्या म्हणजे शक्यतो ॲलोपॅथिक गोळ्या वगैरे असं ह्यांचा इतका चारा आपल्याला नाही करायचा आहे. चारा करायचाच असेल तर तो बॅलन्स डाएटचा चारा करावा, गोळ्यांचा नव्हे. हं? कारण मग परत तो रेझिस्टन्स वगैरे वाढतो आणि अ, जाऊ दे वगैरे, वगैरे, वगैरे. ओके. मग अशा वेळी काय बरं येईल करताना? तर बघूया. आपण सतर्क राहायचं. म्हणजे काय? ऑब्झर्व्ह करायचं स्वतःला. ऑब्झर्व्हर व्हायचं स्वतःच. आपण नाही का नेहमी जगाचं ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो, सगळीकडे बघत असतो. तसंच आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचंय. आपलं स्वतःचं निरीक्षक व्हायचंय. म्हणजे काय? तर जेव्हा इन्फेक्शनला सुरुवात होते, सुरुवातीच्या स्टेजमध्ये तो नेहमी कमी असतो आणि आपण का जर का त्याला घेरला, तर आपल्याला योग्य ती पावलं योग्य त्या वेळेत उचलता येतात. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्हाला वाटत असेल की अरे मला कणकण आहे आणि असं होऊ शकतं ना की पुढे जाऊन तो ताप येईल, ताप वाढेल आणि मग काय होईल असं. मग कणकण जाणवली, मग अशा वेळी आपण काही पावलं उचलू शकतो की नाही, की फॉर एक्झाम्पल की नाही मग आता काही मी बाहेरचं खाणार नाही कदाचित ताप येईल, थंड काही पिणार नाही किंवा थोडं म्हणजे गरम नाही पण कोमट किंवा उकळवून थंड केलेलं पाणी वगैरे पिईल. हे असले काही आपले जे घरगुती मेजर आहेत, हे आपल्याला घेता नाही किंवा एखाद्या वेळी की ठीक आहे एखादी पॅरासिटामॉल वगैरे आपण घेऊ शकतो. पण मग तोच जर का ताप वाढला तर एखाद्या पॅरासिटामॉलची जागा 4-5 पॅरासिटामॉल वगैरे असं घेतात. संख्या वाढते ना, ते नकोय आपल्याला. कमीत कमी मध्ये जर का आपल्या निरीक्षणातूनच आपण हेरलं, तर काम होतंय नाही का? हं? त्याच्यामुळे इकडे असं लक्ष द्यायचं असतं किंवा अरे मला शिंका येतायत हां किंवा असं नाक चोंदल्यासारखं काहीतरी असं वाटतंय. कदाचित सर्दी होईल, घसा खवखवतोय, कदाचित नंतर थ्रोट इन्फेक्शन होऊ शकेल. तर मग आपण इथेच काळजी घेऊ शकतो ना, की परत तेच की अ, बाबा बाहेरचं खाणं टाळायचं, तेलकट खाणं टाळायचं किंवा कोमट पाणी प्यायचं आणि अशा वेळी म्हणजे हे जे सर्दी खोकला असतात त्याच्यासाठी व्हिटॅमिन सी म्हणजे लिंबू आपला किंवा आवळा किंवा संत्री मोसंबी जरा चांगली ऍक्ट करतात ह्याच्यावर. मग असं काहीतरी करायचं. हं? आणि योग्य प्रमाणात कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होता कामा नये. तर अशा प्रकारे हे करायचं. म्हणजे काय? तर सर्दी खोकला इन्फेक्शन वाढणार नाही ना आणि मग परत जा डॉक्टरकडे आणि घ्या गोळ्या आणि मग ते अति नको व्हायला. ते अति झालं की त्याची खूप डोकेदुखी होते. हं. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला शक्यतो प्रायमरी स्टेजमध्ये हेरता आलं तर ते हेरायचं आणि तशी उपाययोजना करायची आहे. हां, पण अजून एक सांगते, की आपण उपाययोजना करत आहोत अशा गोष्टींवर. आपण हेरलं त्या इन्फेक्शनला प्रायमरी स्टेजमध्ये आणि उपाययोजना करत आहोत. पण आपल्या प्रयत्नांना यश येत नाहीये. हां, म्हणजे आपल्याला नाही बरं वाटत आहे. तर अशा वेळी वेळ पण घालवू नये. ओके. सफर नाही करायचंय त्या आजारपणात किंवा इन्फेक्शनमध्ये. कारण परत इम्युनिटी लो होत असते ना, मग आपल्याला दोघांकडे जरासा बॅलन्स साधावा लागतो आणि म्हणून अशा वेळी बाबा ह्या गोष्टीतले जे एक्सपर्ट आहेत डॉक्टर वगैरे तिथे जायचं. गो गेट ट्रीटेड अँड गेट रीड ऑफ द इन्फेक्शन. हा तरतम भाव आहे. आपल्याला छान सुवर्ण मध्य साधायचा असतो तिथे, की आपल्याला कुठे, कधी, काय करायचं आहे. ओके. नाहीतर अगेन ते इन्फेक्शन वाढलंच नंतर आपण प्रयत्न करतोय पण त्याचा आपल्या बॉडीकडून किंवा मनाकडून तसा छान रिस्पॉन्स येत नसेल आणि इन्फेक्शन वाढलं, मग झाली नंतर डोकेदुखी. आली आपली इम्युनिटी खाली आणि हे आपल्याला नको आहे, नाही का? म्हणून नो इन्फेक्शन. तर
मॅडम आपण थांबू शकतो आता. 9 वाजत आलं तर तुम्ही कन्क्लूड करू शकता. ठीक. Yes. मी परत तुम्हाला अनम्यूटचा ऍक्सेस दिला. हा, तर अशा प्रकारे आपले पाचीच्या पाची पिलर्स कव्हर अप झालेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल मी काहीही वेगळं सांगितलेलं नाही. या अगदी बेसिक, अगदी मूलभूत गोष्टी आहेत आणि खरं तर ह्याच आपल्या कन्झ्युम करण्याच्या जर्नीच्या, नॅचरल कन्सेप्शनच्या पाया आहे. अगदी मूलभूत गोष्टी. हीच पहिली पायरी असं म्हणूया. औषधं किंवा इंजेक्शन किंवा प्रोसिजर्स वगैरे ह्या पुढच्या पायऱ्या आहेत. आधी पहिली तर पास करूया. किंवा काहींचं असं असतं की अरे दुसरी तिसरी चौथी पास केलेली असते, पण आता पहिलीची परीक्षा द्यायचं आहे असं समजूया. ओके, तर अशा प्रकारे हा, अजून एक गोष्ट मी ऍड करते की आता 2 दिवसांनी गणेश चतुर्थी आहे. तर ह्या सेशनची सांगता, शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. तर ही सांगता एका नवीन आरंभाने आपण करूया. ठीक आहे, सगळ्यांनी एक छान संकल्प करायचा आहे आणि श्री गणेशाचे वंदन करत आपले हात जोडून आपण एक आरंभ प्रार्थना बोलूया. ठीक आहे, सो सगळ्यांनी एकदम शांतपणे, संथपणे स्थिर बसायचे आहे. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आपले दोन्ही हात हे नमस्कार मुद्रेमध्ये आपले जे अनाहत चक्र आहे म्हणजे हृदयाच्या जवळ ठेवायचे आहेत. आणि आता आपण एक छान आरंभ प्रार्थना म्हणणार आहोत गणपतीसाठी. सुरू करूया. प्रारंभी विनती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी.